भीम सगळ्यांना लवकरच भीम जयंती येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते. त्यानिमित्त माझ्या सगळ्या परिवाराला, यूट्यूब फॅमिलीला, इंस्टा फॅमिलीला आणि फेसबुक फॅमिलीला जय भीम. तर हॅलो सगळ्यांना. माझ्याविषयी थोडंसं बोलणार आहे आज मी. तर मी म्हणजे जात कधीच बघितली नाही आजपर्यंत. मला कधीच जातीचं कधीच काय वाटलं नाही. आजकाल एखाद दुसरं कोणतरी विचारलं ना तर सांगावंसं वाटतंय सगळ्यांना. मी अभिमानानं सांगते, मी जयबी मला नवरा करून घेतलाय, त्यामुळं मी सगळ्यांना जयबी म्हणायला कधीच हे करत नाही. एका दादांनी मला लाईव्हवरती विचारलेलं की मॅडम तुम्ही जयबीम का म्हणत नाही. असं काही नसतंय. जयबी म्हणायला उलट आवडते मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती मी खूप म्हणजे वाचन केलं आहे आणि त्या विचारांवरती चालणारी मी एक म्हणजे व्यक्ती आहे. नेहमी मी ज्यावेळी कॉलेजला होते तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक गाण्यांचा प्रभाव माझ्यावरती आहे. ज्यावेळी जयंती असते त्यावेळी मी जणू काय मी म्हणजे त्यांच्याच जातीत जन्मले असं वाटतंय मला स्वतःला तरी. आणि खरं सांगू का, जन्मावरनं काही नसतंय. जन्मावरनं ह्या थोर जे थोर व्यक्ती आहेत त्याच्यापैकीच एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले अशा थोर व्यक्तींचा प्रभाव आपल्या आयुष्यावर सगळ्यांच्या कुठल्याही जातीत जन्मा, ज्याला म्हणजे त्यांचे विचार पटतात ते आपोआप खेचलं जाते. आणि मला लहानपणापासून ना भीमगीतांची खूप आवड होती. मी कधी कधी म्हणजे आपण गावाकडे काय म्हणतोय माहिती काय, म्हारोडा म्हणतोय. मग ते आमची गल्ली आणि म्हारोडा जवळजवळ होता. तर भीम जयंतीला माहिती आहे का, ते 2 दिवस आधीच स्पीकर लावून मोठमोठ्यानं गाणी लावायची. आता सध्या ते काय बंद होत चाललंय सगळं. पण त्या काळी तर खूप असायचं आमच्या इकडं गावाकडं. थोडीच घरं होती पण मस्त असं जयंती साजरी केली जायची. तर माहिती आहे का, ते जयंतीत जायला मला खूप आवडायचं. मी ते फुलं टाकतात ना, फुलं टाकून यायचे म्हणजे ते सगळं नवीन वाटायचं. एक उत्सुकता म्हणून मी लहानपणी म्हणजे बघायला जायचे, गाणी ऐकायची. गाणी मला खूप आवडायची ती गाणी. आणि मोठं झाल्यावर थोडं म्हणजे कॉलेजला वगैरे होते तेव्हा मला असं आधी थोडंच माहीत होतं की मी खरंच जयभीमचाच नवरा करून घेईल. कॉलेजमध्ये असताना आमची दोघांची ओळख झाली आणि असं होत होत परत म्हणजे जातीवरनं मला कधीच असं वाटलं नाही की हा दुसऱ्या जातीचा आहे किंवा काय. आधी तर फक्त ओळख झाली तेव्हा तर माहीतच नव्हतं की कुठली जात आहे काय आहे. आणि लग्नानंतर मला कळलं ते. पण मी मी कधी त्या गोष्टींकडं दुर्लक्षच केलेलं कायम पहिल्यापासून. असते ना माझ्या घरच्यांनी विरोध केला. नंतर ह्यांच्या घरच्यांनी पण मला बरंच काय काय सुनावलं. म्हणजे आमची जात वेगळी आहे. अरे म्हणजे मी मानत नाही ना, मग तुम्ही पण मानू नका ना, ॲक्सेप्ट करा ना मला तुमच्या जातीत. बरोबर आहे की नाही सांगा. जर मला म्हणजे तो विचार करायला कशाला भाग पडते की तुमची जात वेगळी आहे, माझी जात वेगळी आहे. मला माणूस आहे ना शेवटी. मी अजिबात कधीच आमच्यात भांडण होत होतं, भरपूर वेळा होत होतं खरं. अशा ह्याच्यावरनं कधीच झालं नाही. फक्त आमच्यात आर्थिक भांडणं असायची. आर्थिक म्हणजे परिस्थितीवरनंच भांडणं असायची. बाकी मला त्यांच्या जातीशी काही देणं घेणं नव्हतं आणि आत्ता पण नाही आहे. मला फक्त एवढं माहिती आहे, आपलं जे काय कर्तव्य आहे ते आपण सुनाचं कर्तव्य पार पाडावं लागणार आहे. सासू सासऱ्यांसाठी असेल. सासूबाई तर माझ्या नाहीत, वारल्यात. सासरे आहेत, त्यांना जेवण देणं हे ते बाकीचं जे काय असेल ते सगळं नॉर्मल असतं ना. म्हणजे इतर जातीत वेगळं तुमच्या जातीत वेगळं आहे का, नाही. आमच्या पण जातीत तेच आहे. आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खूप आवडतात. इथं काय म्हणतात त्याला, बुद्धविहारमध्ये दर रविवारी कार्यक्रम असतो. मला कधी जायला म्हणजे असं योग आला नाही, कारण घरातलं कामं वगैरे असतात त्यामुळे मी कधी गेले नाही. पण ते आवाज येतोय ना इथंपर्यंत मी ते लक्ष देऊन ऐकत असते. कार्यक्रमात छान छोटी छोटी मुलं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलतात. म्हणजे त्यांना एक काय म्हणतात ते सवय लागावी म्हणून ते चालू केलं. कोण चालू केलं एवढं काय माहीत नाही, पण आमच्या गल्लीतच आहे आणि छान वाटतं ते ऐकायला मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आता सध्या खूप मोठा वाद चालू आहे. त्यांनी मनुस्मृती जाळली. तर ते मनुस्मृतीमध्ये महिलांवरती इतकी बंधनं होती, खूप बंधनं होती आणि लोक मानायलाच तयार नाही ती. ते शरद पोंक्षे त्यांना त्यांचा काय काय आहे कुणास ठाऊक, त्यांनी उगाच आग लावायची म्हणून बोलल्यात का काय कळेनाच झालंय. आता त्यांनी ते बोलले तर सोशल मीडियावर सगळ्यांनी राग व्यक्त केला आणि करायलाच पाहिजे ना राग व्यक्त. कारण तुम्हाला असं कसं वाटतंय, जो माणूस इतकी पुस्तकं रात्रंदिवस पुस्तकाच्या ढिगाऱ्यात असायचा, त्या माणसानं मनुस्मृती वाचली नाही, अशीच न वाचता जाळली असं तुम्ही आरोप करताय. चुकीचे आरोप करू नका ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती, थोर व्यक्तीवरती तुम्ही आरोप करताय, त्यांच्याबद्दल बोलताना त्याचं गांभीर्य ठेवा. इतकी पुस्तकं वाचल्यानंतर ते मनुस्मृती वाचायला विसरतील का, किंवा न वाचता जाळतील का, ह्याचा पण विचार करायला पाहिजे होता तुम्ही बोलताना. मनुस्मृती खरोखर जाळण्याच्या लायकीची आहे, कारण त्याच्यात महिलांना तुच्छ लेखले. महिलांसाठी काय काय लय निर्बंध आहेत. म्हणजे समानता तर काहीच नाही आहे, फक्त निर्बंध आहेत त्याच्यात आणि म्हणजे काय काय वेळी मी पण बघितलं, वाचलं नाही मी ती कधी, पण आता जे व्हिडिओमध्ये बघितलंय त्याच्यावरनं कळतंय की महिलांनी फक्त मुलं जन्माला घालायची. चुकीचं आहे. फक्त मुलं जन्माला घालायची मशीन आहे का हो महिला? नाही ना. तुम्ही घरात कशीही वागणूक दिली तरी तिला चालतंय, पुरुष कसाही वागला तरी चालतोय.